Dr. Ravindra Bhole sir and Padma Shri Dr. Smita Kulya ma'am have transformed the lives of tribals of Myanmar. He, along with his better half, is working much beyond providing health services. Padma Shri Dr. Ravindra Bhole sir is a disciple of Mahatma Gandhi and Vinoba Bhave. By the time he finished his MBBS, he had decided to use his skills, not for earning money, but to help the most needy. He is bestowed with the title Modern Day Gandhi. Behind every successful man lies the strong support of a woman, and behind Dr. Ravindra Bhole sir is his better half, Dr. Smita Kulya ma'am. In 1989, sir met a like-minded life partner, and the journey began. Let us hear about their incredible journey from the couple of the hour. I request the dignitaries to resume with the most available interviews. आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला त्यांच्याविषयी अभिमान वाटतो असे पद्मश्री डॉक्टर रवींद्र खोले आणि पद्मश्री डॉक्टर स्मिता खोले यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आधी स्वागत करतो. म्हणजे आपला विद्यार्थी ह्या कॉलेजचा डीन असणार याचा मला अभिमान वाटतो की डॉक्टर प्रशांत इथे डीन आहे. आणि हा विषय निघाला तेव्हा मी असं म्हटलं की मला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल. आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण व्याख्यान न ठरलं आपण इंटरव्ह्यू करावा. आणि आमचं बोलताना असं रवी आणि माझी आपल्याला विचारलं की कुठल्या नावाने संबोधन केलेलं आवडेल. त्यानंतर डॉक्टर रवी खोले पद्मश्री आणि अतिशय मोठी व्यक्ती आहे. पण 1987 मध्ये मी जेव्हा औरंगाबादला इंटर्नशिप करत असताना मी हॅलो म्हणून संघटना होती. त्या संघटनेमध्ये आम्ही खेळायचो, काम करायचो. आणि नंतर आम्हाला कळलं की नागपूरला डॉक्टर रवी आणि त्यांच्या सहकार्याने पण संघर्ष म्हणून होते अशा प्रकारची संघटना सुरू केली. त्यामुळे नेटवर्किंगसाठी मी डॉक्टर गायकवाड आणि डॉक्टर आसोल आम्ही रवीकडे गेलो. मग आम्ही त्यांच्या झोपडपट्टीमध्ये व्हिजिट केली. मग रेल्वे लाईनला तिथे रवीच्या नातेवाईकांचं घर होतं तिथे तिथे आम्ही थांबलो सुद्धा. तेव्हा मला विचार केला की डेझर्ट कूलर काय असतो. मोठ्या कूलर महाराष्ट्रात असे ते बघायला. त्याच्यानंतर आमचा एक मित्र चंद्रकांत राठी त्याच्या लग्नामध्ये डॉक्टर स्मिता आणि आमची भेट झाली. त्यामुळे डॉक्टर रवीची माझी भेट झाली 1987 नंतर आजच होती. परंतु आम्ही असं वाटत राहिलं की रवी जवळच आहे. आणि आमचे जे मित्रमंडळ होते डॉक्टर अशोक वेलकर आहे, डॉक्टर अविनाश सावनीकर सगळे त्यांचे क्लासमेट आहेत. त्यांची आमची गाठभेट होत असायची. त्याच्यामुळे डॉक्टर रवीला खूप लांब आहे असं कधी वाटलं नाही. तर म्हणून मी म्हटलं की आपण त्याच्याविषयी बोलूया. आणि कदाचित एखादी नवीन गोष्ट जी आतापर्यंत इंटरव्ह्यूजमध्ये आली नसेल ती आली तर आणखी चांगलं होईल असं मला वाटतं. सुरुवातीला फक्त एक फॉरवर्ड प्रश्न आहे की सध्या तुम्ही काय काम करताय आणि कुठल्या क्षेत्रात करताय, गाव कुठून किती लाभ आहे कसं त्या गोष्टी. सध्या मी मेळघाट म्हणजे जिल्हा अमरावती तालुका धारणी, पूर्वी मेळघाट तालुका होता. धारणी आणि चिखलदरा दोन तालुक्यांना मेळघाट तालुका होता अमरावती जिल्ह्यातील. आणि तसं इथनं जळगावपासून जवळ आहोत आम्ही, अमरावतीला जायची गरज नाही. इथनं बऱ्हाणपूर मध्य प्रदेशात आणि तिथनं बैरागड धारणी आणि धारणीहून 30 किलोमीटरवर बेराहगड. त्या गावाचंच नाव बेराहगड, जहाँ जाने की राहणी ऐसी जगह. महाराष्ट्रात 1960 मध्ये महाराष्ट्र झाला. पूर्वी मध्य प्रांतात होता भाग आणि त्यामुळे त्याचं मराठीकरण झालं. बेरागड बैरागड झालं. आणि आजचं बैरागड तालुका धारणी जिल्हा अमरावती. एक मी गेलो त्यावेळी 1600 लोकसंख्या होती गावाची, आता 2400 आहे. एक छोटंसं गाव पण ते प्रातिनिधिक आहे पूर्ण देशाचं. कारण तसं देशामध्ये विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक असतात, तसं गावामध्ये मिक्स पॉप्युलेशन आहे सगळं. आणि त्यामुळे त्याची पण ग्रोथ, देशाची जशी ग्रोथ झाली पॉप्युलेशनची त्याच डेमोग्राफीमध्ये गाव पण वाढलं. कारण सर्व रिप्रेझेंट करतात, गाव जरी छोटं असलं तरी. अनेक इंटरव्ह्यूज तुझे वाचले, अनेक पुस्तकांमध्ये देखील तुझं वाचलं.
त्यांच्या कुठल्या स्वभावातले असे गुण आहेत की जे खूप आवडतात आणि असा एखादा तुला गुण आहे की वाटतं की थोडा रवीने सुधारलं तर बरं होईल. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की त्याचा प्रामाणिकपणा जो आहे आणि स्वतः त्याचे जे नैतिक मूल्य जे योग्य आहे आणि ते तो ठरवतो आणि त्याविषयी चालतो, म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. अनेक उदाहरणं समाजात दिसतात की स्वभावाचं चित्र वेगळंच असते, आयुष्याचं चित्र वेगळंच असते आणि बाकी गोष्टी सगळ्या वेगवेगळ्याच असतात. पण ह्याचं समन्वय जर साधायचं असेल तर त्याला हे एकच असं आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि मला असं वाटते की हे जास्त भावण्यासारखं वाटते मला. आणि पहिल्याच दिवशी पहिलेच सांगितले की मग तू वाईट चालला तर तुला विरोध करणारी पहिली व्यक्ती ही मीच असते. तुझं वाईट केला तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी तुला पहिल्यांदा अटकवणारी व्यक्ती मीच असेल. तर तू कसं चालायचं हे ठरव, कारण माझे पण तू फिक्स तत्व आहे आणि ते म्हणजे सहसा तरी कोणासाठी तरी ते बदलत नाही, कोणासाठी नाही. त्या गोष्टी मला असं वाटतं जास्त भावल्या. आणि याने काय बदलावं तर हा पंक्च्युअल नाही आहे. KBC मध्ये गेल्यावर मला जाणवलं की अमिताभची बोलताना की फार त्याच्यात म्हणजे व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, पंक्च्युअलिटी की जे असायला पाहिजे की त्या माणसात अप्रतिम आहे तशी याच्यात नाही. ते जबाबदार म्हणता येईल, जे बोललं ते करेंगे करेंगे करेंगे. आज 2025 लागलं तरी ते करेंगे होतच नाही. मग आमची खडाजंगी होते, भांडण होते, आमच्या घरातल्या आवाज पलीकडल्या 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 घरात पोचतात. मग तेच खडाजंगी झाली तर ते काम तसाच लागते असं म्हणायला हरकत नाही. आता तसं स्वीकार विचारलं मी की रवींनी काय बदलावं, पण तसा प्रश्न मी काय रवीला विचारणार नाही. मी पण बदलू शकत नाही, कोणी बदलू शकत नाही. मी रवीला असं वाटतं की आपण असं म्हणतो की आयुष्यामध्ये जेव्हा काही बदल घडतात किंवा माणसं ध्येय ठरवतात तर त्याच्यामध्ये पुस्तकांचा फार महत्त्वाचा वाटा असू शकतो. आता वाचन संस्कृती कमी होत चालली दिवसेंदिवस, पण मला असं वाटतं की पुस्तकं वाचून लोकांचे आयुष्य बदलले. तर असं तुझा पुस्तकांचा काही अनुभव आहे का? हो, नक्कीच आहे. मला असं वाटतं की मी जो घडलो त्यात जसा माझ्या शिक्षकांचा वाटा आहे, विशेषतः माझं शिक्षण मेडिकल कॉलेज नागपूरला झालं. तिथल्या केतकर सरांपासून पाटण मॅडम, वासुदेव मॅडम, इंगोले सर, विशेष मला नाव घ्यावं वाटतील, या लोकांनी जसं मला घडवलं आणि विशेषतः MD-PSM जॉईन केल्यानंतर त्यांनी मला एक दिशा दिली. मला फक्त गावात घडणारे, माझ्या क्लिनिकमध्ये घडणारे गोष्टी दिसत होते. त्यांनी माझं विजन ब्रॉड केलं की फक्त या गावात मात्र मुलं असं नाही आहे, तुझ्या गावात नाका मात्र असं नाही आहे. हा प्रश्न स्टेट वाईज आहे, नेशन वाईज आहे आणि वर्ल्ड वाईड आहे. आणि तुला फक्त त्यांना जगवायचं नाही, तुझ्या गावातल्या मरणाऱ्या मुलांना आणि मातांना, तुला जगभरातील मुलं कशी जगू शकतील त्याच्यासाठी एक दिशा शोधून काढायची आहे. आणि त्यांनी मग मला थिसिसचा टॉपिक दिला, मला सेमिनारचा टॉपिक दिला. पहिला ट्रायबल हेल्थ थिसिसचा टॉपिक दिला की स्टडी ऑफ पीसफुल चिल्ड्रन, प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग विमेन इन ट्रायबल ब्लॉक झाली, कंपॅरेटिव्ह स्टडी इन आयसोलेशन नॉन आयसोलेशन. आणि एव्हरी चाइल्ड शुड बी कव्हर, हे प्रिन्सिपल आयसीडीएस मध्ये यावं यासाठी मी पहिली दिशा मला त्यांनी दिली. त्या शिक्षकांचा जसा वाटा आहे, दुसरा मला असं वाटतं की माझ्या मित्रांचा वाटा आहे यामध्ये. जसं तुमच्या इथे आपण प्रेसिडेंट पंडित आहे, आम्ही बॅचमेट आहोत, क्लासमेट आहोत आणि थॉटमेट पण आहोत. तेव्हापासून शाळेच्या
संलग्नी आहे आणि त्या मित्रांनी मला जसं घडवलं तसंच मला वाटतं पुस्तकाने घडवलं आणि विशेष त्यातलं म्हणजे मला ते सगळ्यात पहिलं पुस्तक महत्त्वाचं आधी आलं वेअर देयर इज नो डाऊट जहां डॉक्टर ना हो. त्या पुस्तकाच्या कव्हर पेजवर चित्र होतं की 4 लोक पेशंटला उचलून घेऊन चालले आहेत आणि खाली लिहिलं हॉस्पिटल 30 माइल्स. तिथनं जीवनाचा शोध सुरू झाला की प्रॅक्टिस पुढे सुरू करायची. सरांनी त्या रोगचा उल्लेख केला रिओरिएंटेशन ऑफ मेडिकल एज्युकेशन. त्यावेळी मी मेडिकल कॉलेज जॉईन केलेलं होतं आणि त्यावेळी आम्हाला घेऊन जायचे त्या एक पांढरी गाडी होती मोठी, तुम्हाला आठवत असेल जुन्या लोकांना. तर त्या गाडीत आम्ही जायचो. तर पहिले एक्सपोजर मी असं मानतो की मी 21.5 वर्षात जे शिकलो ते माझ्या इंटर्नशिपच्या 6 महिन्यात शिकलो, विशेषतः रुरल इंटर्नशिपच्या. आणि त्या 6 महिन्याच्या इंटर्नशिपमध्ये जेवढं शिकलो म्हणजे 22 वर्षात जेवढं शिकलो एकूण तेवढं मी नागपूरहून भोपाळ आणि भोपाळहून परत सायकल यात्रा केली त्या दरम्यान मी शिकलो. म्हणजे ते 10 दिवस इतके महत्त्वाचे मानतो. आणि त्या सगळ्यांचं श्रेय या पुस्तकाला आहे. वेअर देयर इज नो डॉक्टरच्या कव्हर पेजला एक चित्र माणसाचं आयुष्य बदलू शकतं. तसं त्यांनी माझं आयुष्य बदललं. MBBS झाल्यानंतर काय करायचं प्रश्न होता, चॉईसेस होते. UPSC द्यायची, सेंट्रल गव्हर्नमेंटला जॉईन करायचं. दुसरा चॉईस होता की स्टेट सर्व्हिसला जायचं. तिथे वॉकिंग अपॉइंटमेंट होत्या की मुंबईला जायचं आणि अपॉइंटमेंट ऑर्डर घेऊन यायची. हा चॉईस होता. पण वेअर देयर इज नो डॉक्टर मी सांगितलं की नाही, अशा गावाला शोध घे की जिथे लोकांना 40 किलोमीटर पायी चालावं लागत असेल. 30 माइल्स म्हणजे 40 किलोमीटर. आणि मी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक 4 स्टेटमध्ये फिरलो आणि बेरागड हे गाव मला मिळालं. त्यातले अनुभव जसे रेल्वेवरती वेअर देयर इज नो डॉक्टर मध्ये लिहिलेले होते तेच अनुभव तिथल्या गावकऱ्यांनी मला सांगितले. आणि मला असं वाटलं कुठेतरी मनामध्ये यस माझं हे सुरुवात आहे. 1-2 महिने तिथे राहायचं ठरवून मी तिथे गेलो. नंतर ते 2 महिन्याचे 4 महिने वाढवले कारण लोकांचं म्हणणं होतं की दुष्काळ में ठीक है, यहाँ की बारिश काली बारिश होती है. एक बारिश अगर आप काट लोगे तो जिंदगी काट सकोगे यहाँ. कारण 40 किलोमीटर रस्ताच नव्हता, पायी जावं लागायचं, पायवाट होती. आणि तिथला पाऊस त्याचं म्हणणं होतं भयंकर पावसाळा आहे. तो अनुभवाचं ठरवलं. 4 महिन्याचं एक्सटेन्शन केलं पावसाळ्याचं. पुढे 1 वर्षाचं एक्सटेन्शन केलं आणि मग लक्षात आलं की आपल्याला पहिल्याच वाटत MBBS शिकलो म्हणजे खूप शिकलो. तिथे गेल्या लक्षात आलं की आपण कमी पडतोय, पुढे शिकलं पाहिजे. आम्ही दोघं मित्र होतो सुरुवातीला आणि दिलीप आणि मी. आणि मग दोघांनी पण PGला जायचं ठरवलं. अगोदर PGला जायचं करायचं नाही हे ठाम होतं. पण वर्षभराच्या अनुभवामध्ये बदललं कारण 4 लेख किलोमीटर झालेल्या होत्या, 2 लेख पर्क्युलर ट्रीटमेंट झालेल्या होत्या. त्यावेळी 4 आण्यात 2 टिटॅनस ऑक्साईड इंजेक्शन यायचे म्हणजे 60 एकदा झाल्या होत्या. ₹1.5 त्या वाचू शकल्या असत्या. हे इक्वेशन आम्ही मांडलं आणि मेडिकल कॉलेज जॉईन केलं. मला असं वाटतं हे महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यांनी पुढचं आयुष्य मला तिथे जपडून ठेवला. आता ते पुस्तकाविषयी सांगितलं. आपल्या बऱ्याच जणांनी ते पुस्तक बघितलं असेल. तर काही लोकांनी ते पुस्तक बघून त्याचं भाषांतर केलं असेल, काही लोकांनी ते केलं असेल. पण रवी सरांचा एखादा असा माणूस असतो की त्याला असं वाटतं की 35 मैलामध्ये सेवा नाही, त्या ठिकाणी आपण जावं आणि काहीतरी करावं. हे वेगळेपण आणि ध्येयनिष्ठा जे आहे ती सगळ्या आपल्याला अप्रिशिएट करण्यासाठी डेफिनेटली आहे. आता याच्यामध्ये पुस्तकांचा तुझा सहभाग आहे. कसा तुझा जन्म शेगावला, म्हणजे शेगावामधलं जे वातावरण आहे धार्मिक वातावरण आणि बाकी सेवाग्राम, वर्धा हे सगळा इकडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये विनोबा, महात्मा गांधी हे सगळी त्याच्यामध्ये शिकवण आहे. आता एकीकडे ही सगळी शिकवण, दुसरीकडे डॉक्टर स्मिता म्हणजे देश सगळा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं त्यांनी काम केलं. संघाच्या बाजूला RSSच्या मुख्यालयाच्या बाजूला त्यांचं घर होतं. तिथून येणारं वाहन त्यांच्या घरावरून जायचं आणि आपोआपच ते RSSचे झाले त्यांना कळलं नाही कधी झाले. आता या 2 एकदम अशा वेगळ्या विचारधारा आहेत.
तुमच्या सगळ्या कामावर तुमच्या सगळ्या संसारावर ते झालं का? निश्चितच झाला. अगदी म्हणजे त्याला आपण म्हणू की आमचं जीवन जे घडवून टाकलं ते स्मिताच्या येण्याने. सुरुवातीला मी फक्त मेडिसिन म्हणजे क्लिनिकल आणि प्रिव्हेंटिव्ह जे एज्युकेशन घेतलं होतं तेवढ्या पुरता स्वतःला लिमिटेड मारत होतो. म्हणजे झापड लावून जगत होतो असं म्हणूया की आपला विषय त्याच्या बाहेर जायचा नाही. पण स्मिता आल्यानंतर ती बाजारात गेली, तिला महिलांवर होणारे अन्याय दिसले, तिला तिथले वेगवेगळे प्रश्न दिसले, मग ते महिलांचे असो, आर्थिक अडचणी असो महिलांच्या कुटुंबाच्या, आणि त्यातनं आमच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळत गेली. आणि त्यामधून फक्त हॉस्पिटल किंवा दवाखाना हा विषय न राहता समाज हा विषय झाला. आणि समाजाचे प्रश्न जे होते तिथल्या आदिवासींचे प्रश्न हे आमचे प्रश्न झाले. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला तर स्मिताचा एक विशेष म्हणजे ती डॉक्टर आहे, होमिओपॅथी सोबत तिने LLB पण केला आहे आणि डॉक्टर आणि वकील अशी ती डॉक्टर. तर त्यामधून तिला विशेषतः अन्यायाची जी चीड होती ती चीड आणि तिला ते विषय होतं. मी असं म्हणतो की तिचा जो भिंग होता समाजाकडे पाहायचा की कुठे अन्याय कसा होतो आणि तो अन्यायाचं निवारण कसं करायचं हे कदाचित त्याला त्या अभाविकमधनं RSSच्या बॅकग्राऊंडमधून मिळालं असेल. पण लॉनी त्याला आणखी स्पष्ट केलं आणि त्यामधून अनेक सामाजिक प्रश्नांना आम्ही हात घालायला लागलो. मेडिसिन सोबत, औषधांच्या सोल्युशन सोबत, आणि पूर्ण जीवनच आमचं बदलत गेलं त्याबद्दल. आता स्मिता आणि रवीचं लग्न कसं झालं ही फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे रवीकडे अटी होते की 5 रुपयात लग्न करायचं, मुलगी अशी पाहिजे की त्याला 400 रुपयात संसार करता आला पाहिजे. कारण मी 1 रुपयासाठी घ्यायचो, 400 पेमेंट महिन्याला त्यावेळी माझ्याकडे यायची सुरुवातीला. त्यामुळे माझी कमाई 400 रुपये महिना होती. जेव्हा मेडिकल ऑफिसरला 2000 रुपये पगार होता त्यावेळी 400. आणि 40 किलोमीटर तिला चालता आलं पाहिजे कारण कारण पर्याय नव्हता. डांबरी रस्त्यावर असताना बहिरागड तर लोकेशन जे होतं ते 40 किलोमीटर होतं. हे अशा याच्या अटी. आणि स्मिता तेव्हा प्रॅक्टिस करत होती होमिओपॅथीची. किती करायची, 550 रुपयाची असायची. म्हणजे तिथं राहणीमान, तिच्याकडे असलेल्या वस्तू, तिच्या घरातलं बॅकग्राऊंड हे फार वेगळं होतं. आणि या सगळ्या बॅकग्राऊंडवर त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्याची स्टोरी तुम्हाला अनेक सुद्धा ऐकते. तर मला तिला एका प्रश्न विचारायचा आहे की तिच्या आयुष्यामध्ये प्राण्यांचं किती महत्व? प्राणी तर बरेच आयुष्यात आले, त्यांना तरी लग्नाचीच गोष्ट सांगत आहे. थोडक्यात चालले एकंदरीतच शिक्षण नागपूरला झालं. तर प्रश्न असा झाला की खरं म्हणजे मी लहान नव्हती तेव्हापासून मला पाणी लागत आले आणि त्यामुळे मला सगळ्या जगाचं दर्शन त्या छोट्या घरातच झालं की लोक कसे असतात, आपलेच कसे बदलतात, आपले कोण बघाय कोण. आणि त्यातून माझी जडणघडण होत गेली. त्यातून मी जिद्दीने शिकत गेली. लॉला ॲडमिशन घेतली. लॉचे 2 वर्ष गेल्या लक्षात आलं की याचं गणित आणि आपलं गणित काही जमत नाही. प्रॅक्टिकल कोर्टात केल्यावर समजलं की नाही रे बाबा आपण एवढं मोठं बोलू नाही शकत. आणि मग मात्र मी पॅटर्न बदलायचा प्रयत्न केला. विवेकानंद केंद्राचं प्रचारक मला जायचं होतं आणि त्या दृष्टीने कोणाच्या सल्ल्यानुसार मी पुन्हा DHSला कामकीच्या बेसवर ॲडमिशन घेतली आणि दोघेही डिग्र्या पूर्ण केल्या. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर झाली. लोक मला डॉक्टर म्हणायला लागले. मग पुन्हा प्रश्न आला लग्नाचा. तोपर्यंत तर
तर काही प्रश्न नव्हता. असं वाटायचं की लग्न होणार नाही वगैरे, पण मी कमवायला लागली, प्रचंड कमवायला लागली. त्याच्यामुळे दार लावून पैसे मोजावे लागले. मला सगळं वाटत नसे की हे आपल्या पैसे आहेत काय. आणि मग अशी प्रॅक्टिस सुरू झाली. मग पुन्हा मला लग्नाच्या पाड्या येऊ लागल्या आणि पुन्हा चहा पोहे सुरू झाले. मग त्या सगळ्या भानगडीतून असं लक्षात आलं की आपण ह्या गोष्टी करू नये. आणि मग मी मला वेळेला सांगितलं की स्वतंत्र असं कळलं की मी मुलं पाहिली. मग मी मुलं पाहिल्या, त्याची स्टोरी बरीच संपली आहे. आणि मग रवींद्र कोल्हे आले आणि यांना आमच्या चर्चा झाल्या. आणि माझी राणी अशी होती की माझी साईज त्यावर बाजारात कमी मॉडेल आलं की माझ्या घरात यायचं. ते डॉक्टर साहेब येईल आहे ते राहतात. मग मी ते स्टाईल्स पाहिजे ना वगैरे अशी साडी परत माझं स्लीवलेस ब्लाऊज, साडी परत बदलणार, लिपस्टिक, माझ्या डोळ्यापर्यंत असणारे केस, त्याची हेअरस्टाईल काही माझं जवळचं असायचं. आणि मग मात्र या सगळ्या गोष्टी पाहिल्या असं वाटतं की रॉंग नंबर आहे. म्हटलं की मग बस आता. आणि मग आम्ही बोललो आणि मग असं ठरवलं की ठीक आहे ट्रायल मॅरेज करायला हरकत नाही. आम्ही ट्रायल मॅरेजवरच आमचं ठरलं. आणि मी याच्यामध्ये गेली, याची बहीण होती आणि मोठा हॉल होता. इथूनही 4-2 चेहरे मला पाहून गेले. आणि त्या घरची पहिल्यापासूनच होती त्याच्यामुळे, आणि हा चवळीची शेक मेंटेन केलेला. त्यामुळे आतूनही काही आवाज आले, अरे मोशी ऑफिस दिसतं रडतील. आणि मग आम्ही काही ऐकलं आणि तिथे सटकलं होतं माझ्या वडिलांकडे. माझे वडील सतत वाचत असायचे, फार हुशार होते, प्रचंड आणि अभ्यास. आणि रात्री 3 पासून वाचनाला सुरुवात व्हायची त्यांची. सतत वाचत असायचे. साडा चष्मा, तो चष्मा म्हणून आतापर्यंत घसरलेला असायचा आणि वरून आमच्याकडे पाहायचे. मी गेली, त्यांना म्हटलं की दादा काय म्हणजे दादा काही मुलगा म्हणतो माणूसच लग्न होतो काय. माझ्या वडिलांनी पाहिल्यावर बराच वेळ निरीक्षण केलं आणि मग मला विचारलं. 5 मिनिटं निरीक्षण झाल्यावरती वर खाली हा आपला अंग चोरून उभा होता. आणि मग मात्र हा नाव काय त्याचं. मी म्हटलं की डॉक्टर कोल्हे. आणि त्याची गंमत अशी की मी स्मिता मांजरे. माझ्या 10वीपर्यंत कावडे मैत्री होती, वाघ होती, बोकडे गेलीपर्यंत मी BA पण गेली म्युझिकमध्ये. बोकडे मैत्री होती BA पर्यंत. या सगळ्या एक काढले पण होती. त्या सगळ्या मैत्रिणींची नावं पण माझ्याकडे मला नाही कळते. माझ्याकडे अशा मुली मिळतात. आणि मग जेव्हा मी वडिलांना नाव काय म्हणजे डॉक्टर कोल्हे. त्याच्यानंतर त्यांनी 5 मिनिटं पाहिलं. मग म्हणाले की अशा अण्णावाशी तुझं जोड झाले. आणि इतक्या लवकर निर्वाहामध्ये मिळेल असं वाटलं नाही. आणि मग आम्ही लग्न केलं आणि आम्ही मेळघाटात गेलो. आणि तिथे पण आमच्या गावाला डॉक्टर लाडगे आणि मिसेस लाडगे जॉईन झाले. त्या आता चिखलदऱ्याला असतात. आणि त्यानंतर मात्र एक हे PSA म्हणून ते शिबिर घ्यायला जायचे. ते चिखल आम्हाला झोपडीशी लोकांनी बांधून दिलेली. लाकडं जमा केलेले वरतीच साड्यांचं हे छप्पर वगैरे. आणि टोपणावर चिखल. त्या चिखलातून यावं वाटायचं.
वेळाटोरे मोहोर त्याची लेखी काही चितळेस मिळाली आणि छापणारा प्रकाशने राजहंसच आहे. ही प्राणपक्षांची माझ्यासोबत जोडणारी गोष्ट आहे ती योगायोगाने सगळं जोडून आलेलं आहे. ते एका दिवशी लक्षात आलं माझा. म्हणजे हे सगळं ऐकताना असं काम करताना एखाद्या व्यक्तीची विनोद होती आणि मार्केट कॉमेंट करणं हे मला खूप आवडलं की म्हणजे स्मिताचं वैशिष्ट्य तुम्ही विचारायला होतं. खरं म्हणजे स्मिताचं वैशिष्ट्य हे आहे की प्राप्त परिस्थितीची ती सहज जुळवून घेते. कुठे का असेल म्हणजे मेळघाटात शहरातून ती आलेली होती. तिला कधी चूल पाहिलीच नव्हती. मातीचं सारवलेलं घर पाहिलेलं नव्हतं. विहीर पाहिलेली नव्हती. बाई चालणं पाहिलेलं नव्हतं. नद्या नाल्यावर कुठे चित्रात तिने रंगवलेल्या होत्या. तिला ड्रॉइंग यायचं, पेंटिंग यायचं, संगीत यायचं, वाद्य वाजवायची, गिटार, सितार. मात्र तिथे आल्यानंतर तिने ग्रामीण जीवनाशी जी सलगी केली आणि त्या सहजतेने सलगी केली ती सहजता आमच्या संसाराला सुखी करून गेली. ते मात्र मी निश्चितपणे म्हणू शकतो. अगदी तिथल्या आदिवासी बायांशी सहज संवाद साधू शकली की कसं काय जीवन आणि कसं बदलायचं आणि ती बदलत गेली. आणि मग ज्यावेळी तिला किलवणं आलं म्हणजे सारवणं शिकली, विहिरीचं पाणी शेंदणं शिकली, जंगलातून लाकडं आणायला शिकली, त्यासोबतच ती स्वयंपाक करणं शिकली, चूल पेटवणं शिकली, कंदिलाची काच पुसणं शिकली. सगळ्यात मला असं वाटतं की कठीण भाग कंदिलाचा काच रोज स्वच्छ करावा लागतो. तो भाग सगळ्यात कठीण आहे कारण हात हमखास कापतो. त्या काचाला एक धार असते त्याने हात हमखास कापतो. ते ती शिकली. सोबतच ती किलवणं शिकली. किलवणं म्हणजे छोटं धान्य आणि मोठं धान्य जर एक झालं तर ते नुसत्या सुपाच्या मुवमेंटनी वेगवेगळं न निवडता एक दाणा न निवडता सुपारी ते करायचं. आणि ते जेव्हा ती शिकली तेव्हा त्याच्या बाहेर काय म्हणतात की डॉक्टरने माहिती पास होते अब तू यहाँ से वापस नहीं जाएगी. म्हणजे ती स्किल आहे आणि स्किल लर्निंग हे मला वाटतं स्मिताचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे मेळघाटमध्ये. आयुष्यात मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ही एक कला म्हणून जर घेतली आणि त्यातलं सौंदर्य तर ते कला आणि त्याचं सौंदर्य आपल्या जीवनात शेकडून होतं आणि त्यातलं सौंदर्य म्हणून आपण त्या परिस्थितीशी निश्चितच जोडून घेऊ शकतो. आमच्या गावात नावी नव्हता त्यामुळे रवीची कटिंग साहजिकच मला करणं आली आणि तो माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण असायचा की रवी खाली बसलेले असायचे, मी उभी असायची, डावीकडे पहा, दुसरीकडे पहा, वर खाली जिकडे म्हणतात तिकडे बिलकुल पाहच नाही आणि मला कैची असायची आणि कुठं काय कापील याचा काही भरोसा नसे. त्याच्यामुळे तो तेवढे 2 तास अतिशय सुंदर आयुष्यातले असत आणि प्रत्येक बायकांना माझी विनंती आहे की आपापल्या नवऱ्याची कटिंग फक्त टाकले नसते पाहिजे आणि एवढा माणसाला त्याचा आनंद माणसाला तुम्हालाही घेता येईल. असा एक प्रश्न मला विचारायला वाटतं की वयाला जाणं झालं ते आरोग्य सेवा देणं एक डॉक्टर म्हणून लोकांना मदत करायचं पण असं थांबता आलं फक्त आरोग्याचंच काम करायचं नाही. तसं नाही थांबता आलं कारण जसे निमोनिया डायरिया मी जगवायला लागलो तसे लोक माझ्याकडे मेलेले तुरीचे आणि हरभऱ्याचे झाडे घेऊन आले. त्यांना वाटला फार हुशार माणूस आहे. आता यांना कसं जगव हे तूर फुलावर आली, हरभरा फुलावर आला की मरतो, त्याला कसं जगवायचं सांगा डॉक्टर. आता आपण ह्युमन फिजिओलॉजी शिकलो, प्लांट फिजिओलॉजी आपल्याला माहित नाही, प्लांट पॅथॉलॉजी माहित नाही. त्यामुळे तो पर्याय आपल्याजवळ नव्हता. गाई म्हशी आणल्या जशी बाई सोडवली बाळपणातून तसे काही म्हशी जेव्हा आणल्या, बकऱ्या जेव्हा आणल्या तेव्हा मला कॉल आला ॲज इफ की मला वेटरनरी पण डिलिव्हरी करता येईल. प्लांट फिजिओलॉजी माहित नाही. मग मी ते घेऊन पंजाबराव कृषी विद्यापीठाला गेलो.
शेतीचा विषय सुरू झाला, जनावरांचा विषय सुरू झाला शेतीसोबत. आणि तिथला जो मुख्य प्रश्न होता आर्थिक प्रश्न, आर्थिक विवंचना. औषधं आम्ही द्यायचो, दात दुखतो ॲस्पिरिन द्यायचो, पण उपाशी पोटी घेतल्यामुळे ड्रग इंड्यूस्ड गॅस्ट्रायटिस निर्माण करायचं. तो जर टाळायचा असेल ड्रग इंड्यूस्ड गॅस्ट्रायटिस तर पहिले त्याच्या पोटात काहीतरी पडलं पाहिजे हे लक्षात आलं. आणि स्मिताला ते विशिष्ट लक्षात आलं, कारण महिलांचा रोजचा विषय होता की बच्चा बीमार है उसके पेट में ही नहीं बाई. आणि त्यामधून त्याची थोडं किती सुरुवात झाली. लोकांनी शेतीचा तुकडा आम्हाला दिला, प्रयोगिक शेती सुरू झाली. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही 4 उद्दिष्ट ठेवली की डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवायचं, सीड प्रोडक्शन, प्रॉपर वेजेस टू लेबर आणि स्वतःला ट्रस्टीशिप अनुभवायची. गांधींनी जो ट्रस्टीशिपचा कन्सेप्ट सांगितला तो आम्ही तिथे अनुभवला की आपण ट्रस्टी आहोत, म्हणजे फक्त देखभाल करते आहोत, मालक नाही. गाई म्हशीची बाळपण तू सहज असायची, म्हणजे आपल्या हात जाऊ शकायचे. पण बकऱ्यांची बाळपण वापरतात कठीण असायची. माझे मुलं ग्रामीण रोहित हे जसे 8-9 वर्षाचे झाले तर ते त्यांचे छोटे छोटे हात बकऱ्यांच्या योनीत सहज जायचे. आणि त्यांना ते कसं शिकायचं, वर्षण कसं करायचं, हे कसं करायचं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आणि ते पुढे बकरी आणली असेल तर मोठ्या आनंदाने ते दोघं जण असे लेखणी करत जायचे की बैठकी सेवा चालली आणि तिथं बकरीचं बालपण करून द्यायचे. खरंच तो प्रसंग सुंदर असायचा की ते म्हणजे टाईटली असे गळातून चालायचे आणि सक्सेसच होऊन द्यायचे. आणि सहज त्यांचा हात अगदी छोटंसा हात बरोबर जाऊन तेवढी कला त्यांना आलेली होती. आणि रवी तिथे गेल्यानंतर काही स्वयंसेवी संस्था स्थापन केली का? वेगळी संस्था कधी स्थापन केली, पण त्यांचा उल्लेख सुरू केला तुमच्या सुप्रिटेंडेंट डॉक्टर पंडित त्यांनी डी प्रेयर म्हणून ऑर्गनायझेशन सुरू केलेली होती. त्याचीच एक ब्रांच तिथे त्याच्या निमित्ताने सुरू झाली आणि तिथे मग ऑपरेशन वेट त्यातनं सुरू झालं. डॉक्टर पंडित शेगावला जेव्हा होते तेव्हा ते रेग्युलर यायचे आणि तिथे कॅटरॅक्ट सर्जरी करायची. मात्र नंतर त्या काळात ते सिव्हिल सर्जन बनले, कोरोना सुरू झाला, त्यामुळे आता हे सगळं काम करताना ज्या समाजासाठी आपण काम करतो तो समाज, शासन व्यवस्था आणि विशेष करून समाजामध्ये राजकारण किंवा समाजातले काही असे घटक अपप्रवृत्ती होणं त्याचा काही त्रास झाला आणि त्याच्यावर कशी मात केली? नाही, त्रास कसा आहे की त्रास मला असं वाटतं की त्रास हे फिलिंग आहे, आपण त्याला कसं घेतो. अडचणी येतात पण अडचणी थांबत नाही. आणि कुठेही तुम्ही असा म्हणजे फक्त त्या ठिकाणी आदिवासी भागात आहोत म्हणून समाजातील समजा दुष्ट प्रवृत्तीचा सत्प्रवृत्तीशी लढा होतो असं नाही आहे. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पायरीवर हा असतोच, सज्जन विरुद्ध दुर्जन, चांगला विरुद्ध वाईट. आणि त्या ज्या अडचणी येतात त्या कायम थांबत नाही. हा माझा अनुभव मला विशेषतः शेअर करावा वाटतो की त्या तात्कालिक असतात, तात्पुरत्या असतात आणि त्यांना मात करणे एवढं सोपं असतं. जसं अब्राहम लिंकन म्हणतो की दुष्टांना भीत जाऊ नकोस, त्यांना हरवणं सोपं असतं. जसे त्रास देणारे येतात तसे मदत करणारे पण येतात. जीवनामध्ये जितके लोक वाईट भेटतात त्यापेक्षा जास्त लोक चांगले पण भेटतात आणि सपोर्टही तेवढेच तयार होतात आणि त्यामुळे हा प्रवास सोपा झाला. त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला. स्मितावर काय असतं 3 गोष्टी करतात लोक. एक आर्थिक नुकसान करतात, ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ते बाजूला ठेवूनच तिथे गेलो होतो. 1 रुपया कन्सल्टेशन घेण्याऐवजी 100 रुपये कन्सल्टेशन घेऊन मी जिथला आहे बुलढाणा जिल्ह्यातला नांदुऱ्याचा तिथे मी प्रॅक्टिस करू शकत होतो. तो टेस्ट मला ओपन होता कधी पण. दुसरं नुकसान ते करतात की शारीरिक करतात, शरीराला ते इजा होईल असतो. तर मला असं वाटतं की
जे येतात ते निघून जातात. काही बराचसा संघर्ष लढावा लागतो, जसा धर्मांतराचा लढा आहे किंवा अजून काही त्यात मला थोडं चेंज झाली असे लढे आहेत. पण काही निर्णय असे आहेत की ते आपण त्याच्यासाठी आपण काहीच नाही करू शकत. जसं जातीचा लढा, आता याची जात वेगळी, माझी जात वेगळी, आम्ही एकत्र आलो, संसार केला, पण अजूनही म्हणजे मी नाकाबंदाची होती याच्या आईने मला काही स्वीकारलं नाही, याच्या आई अजूनही माझ्याशी बोलत नाही. म्हणजे फक्त जात हे प्रकरण घेऊन जो लढा चालला हा अजूनही चालू आहे आणि कदाचित आम्ही जाऊ तोपर्यंत तो चालूच राहणार आहे. असे लढे आपण याच्याशी तोंड देणं फार कठीण असतं. स्वतः पाहिला लढा मी ज्या काळामध्ये रवीचा संबंध, रवी लहानपणापासून RDCचा पेशंट, त्याच्यामुळे आम्ही मला सांगितलं नाही आपण उद्याला बनवू शकेल असं काही हे नाही, ठीक आहे पाहू पुढे. आणि मी परमेश्वरावर प्रचंड विश्वास ठेवले आणि जसं माझा विश्वास सावित्री सत्यवानाला झालं तसंच पिंपळ रवीला कधीच आणि तो विश्वास निश्चितच सक्सेस झाला. अजूनही तो आहे आणि आमचा व्यवस्थित संसार झाला. पण या काही लढे झाले तर या याच्यात त्यांनी सांगितलं होतं की तू मोकळं सुटणं कधी झालं आणि तू आता माझी कोणाला समज इतका वाईट आहे की प्रथा की घालताना मला अगोदरही घालते आणि नवऱ्याला ते तिच्या भावनांचा विचार नाही केला जात, तो खट्टच तोडला जातो, रांगात तोडला जातात. त्यामुळे तुला काही करू नको. आणि त्या काळात ही प्रथा जवळजवळ मी सुरू केली आणि त्याचा जो विरोध आहे मला इतका प्रचंड झाला की म्हणजे त्याची कल्पनाही करू शकत नाही की किती विरोध झाला. मला गळ्यात नाही, हातात नाही, कपाळात नाही, दोन लेकरं, एक काकी, एक खातं ओढून राहिले, सगळे राहिले किंवा ह्या सगळ्या गोष्टींशी रवीला जरी फेस नाही करावं लागलं पण प्रत्येक पावला मला मात्र फेस करावंच लागलं. ते तेव्हाही करावं लागलं, आताही करावं लागलं, पुढेही करावं लागलं. त्यामुळे असे जे लढे आहेत ते समाजाशी खूपच लढावं लागतात. आणि स्त्रियांनी या लढ्यामध्ये एक अजून लक्षात आलं सर ह्या काही दिवसात की या लढ्यात पण दोन पार्ट्स आहेत, स्त्री आणि पुरुषाचा. काय जे काम पुरुष सहजतेने करू शकतो ते काम स्त्री सहजतेने करू नाही शकत. आमच्याकडे राशनचं दुकान होतं, काय मुस्लिम पॉप्युलेशन जास्त, आता ते जर धान्य घ्यायला आलं की मी दिलं तर माझी प्रत्येक मांडणी केलं, पण तेच काम जर आधी केलं तर की तुमच्या सहज साध्य व्हायचं. अशा प्रत्येक गोष्टी प्रत्येक क्षेत्रात पण स्त्री म्हणून तिला डबल कष्ट करावं लागते आणि पुरुष म्हणून ती गोष्ट सहज होते. म्हणजे हे माझ्या लक्षात आलं आणि तो पण लढा स्त्रीला जास्त लागतो असं मला वाटतं. रवीचं सगळं वाचताना आणि समजून घेताना MBBS झालेला एखादा विद्यार्थी बेराहगड जिथे रस्ता जायला अशा ठिकाणी जाण्याचा विचार करू शकत होता 1977 किंवा त्या कालावधीमध्ये. आजचा आमचा MBBS विद्यार्थी MBBS पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर काय करू शकेल म्हणजे माझं मन आता विषय नव्हतं की त्यावेळेला रवीसारखा एखादा व्यक्ती सेवा द्यायला गावात जाऊ शकेल इतका कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये होता. आजच्या विद्यार्थ्यांची अवस्था काय तो पहा. आणि दुसरं जे ऐकल्यानंतर वाचल्यानंतर मी स्तंभित झालो की त्याच्या स्वतःच्या बालेवर त्या पतिपत्नींचा किती विश्वास की तिची पहिल्यांदा बाळापण स्थिरात झालं ते त्यांनी बैरागत. मला असं वाटतं की आता तुमच्यापैकी बरेच मेडिकल प्रोफेशनमध्ये आहात, म्हणजे मेडिकल कॉलेजच्या काही आहे, म्हणून विशेषतः मला असं वाटतं की मी जो तिथे गेलो, एक समजा ज्याला आपण म्हणू की इमॅजिनेशन होतं किंवा अतिउत्साह होता, त्या अतिउत्साहात मी तिथे जायचं ठरवलं आणि गेलो
पण तिथे काय टिकलो हा विषय अधिक महत्वाचा आहे. तिथे मला जे डॉक्टर जाजूंनी सल्ला दिला होता की तू हाऊस जॉब तरी कर, पीजी नाही करत तर, आणि मी पेडियाट्रिक्स आणि गायनॉक्स हे जे दोन जॉब केले आणि त्यातनं जी स्किल मला मिळाली, मग विशेषतः माझे प्रोफेसर, जसं मी टीचरचा उल्लेख केला तसा ज्यांच्या हाताखाली मी काम केलं, मुंबईला कॉर्पोरेशनमध्ये दिनू दलाल मॅडम, गायनॉलॉजिस्ट, मिस आडवाणी, मीनू आडवाणी मॅडम, पेडियाट्रिशियन, तर यांनी मला जे शिकवलं प्रोफेशनल स्किल ते तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सरांचं म्हणणं होतं की तुला निमोनिया विदाउट एक्सरे डायग्नोज करता आला पाहिजे, तुला डायरिया मॅनेज करता आला पाहिजे, तुला निमोनिया विदाउट एक्सरे डायग्नोज करता आला पाहिजे आणि ट्रीट करता आला पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी त्यांनी शिकवल्या आणि माझ्याकडनं करून घेतल्या प्रॅक्टिकली, म्हणजे सीझर अंडर लोकल ॲनेस्थेशिया, तिथे तुला ॲनेस्थेटिक नाही राहणार, तिथे स्पायनल कोणी नाही देणार तुझ्यासाठी, कोण त्याला पेशंटला पाहिजे तुलाच करायचं आहे. तर तुला प्रत्येक गोष्ट स्वतः मॅनेज करता आली पाहिजे. हे जे स्किल मला त्यांनी दिलं, त्यामुळे मी तिथे सगळ्या महत्त्वाच्या डिलिव्हरी म्हणजे त्या ऑब्स्टेट्रिक लेवल आपण म्हणतो त्या गोष्टी मी मॅनेज करू शकलो. आणि त्याचा मला कॉन्फिडन्स होता माझ्या पत्नीचं बाळंतपण, माझ्या बहिणीचं बाळंतपण माझ्याकडेच होईल. आणि स्मिताची डिलिव्हरी मी माझ्या हॉस्पिटललाच केली. मोरओव्हर जेव्हा त्याला बाळाला निमोनिया सेप्टिसिमिया डेव्हलप झाला ऑन द 3rd डे, त्या दिवशी सुद्धा स्मिताने माझ्यावर विश्वास ठेवला आणि तिथेच ट्रीटमेंट करायची हे ठरवलं की येस, आपण जर शहरात जाऊ तर तिथे फक्त केअरटेकर हा एक डॉक्टर असेल, तो बाप नसेल त्याला. तिथे बाप पण आहे आणि डॉक्टर पण आहे. त्यामुळे तो विश्वास तो माझ्यामध्ये स्वीकाराने ठेवला. त्यामुळे आम्ही दोघंही तिथे टिकू शकतो. टिकणं महत्वाचं आहे, जाणं महत्वाचं नाही. मला स्वीकारला त्याबद्दल विचारायचं आहे की जेव्हा प्रवीण सिंग परदेशींनी गाडी पाठवली, प्रवीण परदेशींनी गाडी पाठवली, ते मला वाटतं सेक्रेटरी होते की आता बाळ बाळांनी सिरियस आहे तर त्यांना धारणीला घेऊन या आणि त्यांना आपण ट्रीटमेंट करूया. पण तसं असताना तू मला तर गाडी परत पाठवली, हे नेते कुठून येतात? मला असं वाटतं की तुमचा जो विश्वास असतो तो कोणाही प्रती असतो तो फार महत्त्वाचा असतो. आणि मी त्या शक्तीवर विश्वास करते, त्या परमेश्वरावर विश्वास करते आणि निश्चितच की तुला जे मंजूर ते मला मंजूर. आणि तेव्हा मी रवीला फक्त एकच विचारते किंवा तिथे गेल्यावरती अजून काही ट्रीटमेंटमध्ये फरक पडेल का, म्हणजे औषधांमध्ये फरक पडेल का. मी त्याबद्दल अज्ञानी होती, पण रवीने सांगितलं की नाही, तो अमेरिकेत जरी गेली तरी औषधं हेच राहते. आणि जेव्हा त्यात बदल
बाकी काही समजलं नाही तरी काय. आणि घाई त्याला म्हटलं थोडीशी कणिक चालत आहे, त्या कणिक चालते आहे हात मागला. कारण सोबत पोळ्या घेणं आवश्यक होतं. एक ट्रॅक्टर होता. काही घरं असतात मुस्लिम गाव ते काकाला घेणारे जे घरं असतात जे चालूच शकत नाही, काही लग्न येतात, काही डोळे होतात की काही कमतात, तर त्यांना असं तेव्हा ट्रॅक्टरच होता, तर त्या ट्रॅक्टरमध्ये टाकून न्यायचं. ती गावामध्ये माहिती आहे की बाबा एक साधन मिळते का जायला, पण एक घर त्याच्याने मला ट्रॅक्टर जावा धारली तो उससे बहुत लोग जा रहे हैं. म्हटलं चला आपल्याला जाणं आवश्यक आहे. मी रोहित राणा घेतलं आणि सोबत पोळ्या करून घेतलेल्या होत्या आणि त्या घेऊन मी गेली. मला खूप वाईट वाटलं कारण की त्या खाली पसरवलेल्या होत्या त्या गाई होत्या. त्या लग्नामुळे गायशा झोपवल्या त्यांच्यावर आहे वाईट बसले होतं. मी गेली त्यावर नुसतं ते म्हटलं आता पर्यायी माझ्याजवळ त्याच्यावर मी बसलो. म्हणजे इकडे तुला पाडूनच त्या रोहितला इतका धक्का देत होता की तो सतत रडत होता हा पाल म्हटलं बेटा का असं झालं मी कसं तरी घालीला पोचलो. 2 साड्या घेतल्या होत्या. 2-3 तास वजन किती मिळणार पण तेव्हा त्या चाकाच्या बॅग निघायच्याच होत्या. आम्ही साधे झोळे वापरायचो पण त्या झोळ्याला वजन नसायचं ना, पटकन डोक्यावर कुठे घे करायचं. तर त्याला घेऊन जाईपर्यंत जे ट्रॅक्टरचा जो चिखल असतो मागचा तो चिखल असा अंगावर उडून मी पूर्ण टॉप चिखल झालेली. त्याच्यामुळे धारणीला पोचले तर पहिले मला जाऊन कपडे बदलावं लागले जे होते ते घातले आणि आता अमरावतीला जाणार. तर गाडी शोधली अमरावतीला आम्ही गेलो. रस्त्याचा सेमाडोला राम त्या बस स्टँडवर इतकं त्यांनी मोठ्या लोट्यावर संडास केला. मी म्हटलं की आता काय हा वाचत नाही, त्याच्यात त्याला वारस हे कर त्याला पुढे केलं. पण सीट कवर बसणार होता कोण होता देव जाणे, पण त्यांनी मला बरेच साथ दिली आणि आम्ही अमरावतीला पोहोचलो. त्यावेळेस इतका वेळ झाला होता, अंदाज झाला होता, मला काही सुचेना. म्हटलं बाबा तुम्हाला पाहिजे आपको कहा जाना आहे. म्हटलं मला की जयंत पांढरेकर इथे अमरावतीला असायचा राजापेठजवळ, तिथे बाहेर झालेला आहे. तो माणूस रिक्षा केला आणि मला त्या दवाखान्याच्या आत जाऊ दिलं. तो गायब झाला, काहीच नाही तो. असं परमेश्वराचं रूप आपल्यासोबत असतं. ते जयंत म्हणे पाहून नाही आपण, पण त्या दवाखान्यातच त्यांनी इतकी 2 वेळा बसावं केली की त्यांनी लगेच ऍडमिट केलं का त्याच्यातनं तो वाचला. म्हणजे कसे सतत येणाऱ्या ज्या अडचणी आहेत आणि सतत येणाऱ्या ज्या आहेत या पार करत चालणं फार कठीण असतं. लहान मुलं असताना तर फारच कठीण असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून जेव्हा आपण जातो तेव्हा फक्त परमेश्वरच सांगू शकतो. दुसरं तुम्हाला सहाय्य तुम्ही आस्तिक असा की नास्तिक असा, पण तुम्हाला हे निश्चित मान्य करावं लागेल की ती कुठली तरी परमेश्वरीय शक्ती, परमेश्वरीय म्हणा कुठलीही म्हणा, पण ती तुमची शक्ती आसपास आहे हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. नाहीतर तुम्ही डोक्यापासून तर पायापर्यंत जा आणि एकेका मी सगळेच डॉक्टर आहात एकेका अवयवाचा विचार करा, एकेका अवयवाचा विचार करा. आताच माझं एक ऑपरेशन झालं, बालगडं काढून टाकलं. किती काम होतं त्या बालगड्याचं शरीरात. आता मला व्यवस्थित खाल्लेलं लग्न पचत नाही, हे नाही ते नाही, बघा एवढंच बालगड, पण त्याचं किती काम कसं तयार केलं असेल नाही श्रीकृष्ण याचा निश्चित विचार करावा. आणि म्हणून मी त्या परमेश्वराचं ते बाळ ठेवलं आणि म्हटलं मेलं तर माझं आणि म्हणजे जेव्हा आपण त्याला आपण अकर्ता भाव म्हणतो किंवा विदग्ध भाव मी केलेलं नाही, हे काहीतरी कोणीतरी ही भावना तुम्हाला जोपासता आली पाहिजे. सर जेव्हा माझ्याकडे वाकाने फाडलेला जेव्हा पेशंट येतो, ऍक्च्युली मी होमिओपॅथ आणि वाकाने फाडलेला पेशंट असा लग रक्ताच्या थांबण्यात पडलेला आहे आणि
विचारून करून घेते तुम्ही कुठल्या धुंदीत असतात ते तुमच्या तुम्हाला एखादं ऑपरेशन असो किंवा एखादं काहीतरी मिशन असो तेव्हा तुमची धुंदी तुम्ही लक्षात आलं तुम्हाला ते वेगळं धुंदेलं पण आठवे तसंच ते होतं 450 टाके टाकले त्याला वाचवलं आजही तो जिवंत आहे आणि तो आनंद काही वेगळाच आहे. तोपर्यंत मी नर्स बाई होते आणि आमच्या गावाच्या युनिव्हर्सिटीतून मला डॉक्टरकडे पदवी मिळाली त्याच क्षणी पण तो क्षण पण मी अनुभवला सर. मला खात्री आहे की सगळ्या लोकांना रवी आणि श्वेता जेवढं बोलले सांगतील तेवढं ऐकायला आवडणार खात्री आहे आणि मला सुद्धा जेवढं त्यांच्याशी बोलता तेवढा आनंद आहे. परंतु वेळेची सगळी मर्यादा लक्षात घेता शेवटचे 2 प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात. त्यातला एक प्रश्न असा आहे की सामाजिक काम करणारे अनेक लोक माझ्या ओळखीचे आहेत. अनेक संस्था त्यांनी स्थापन केल्या त्यांचं काम करत होते. आज जेव्हा ते त्यांच्या आयुष्याच्या उतरणीला लागलेले त्या बऱ्याचशा लोकांना हेची फळं काय म्हणून तपाला अशा प्रकारची निराशेची भावना आलेली दिसते. तर तुमच्या बाबतीत मला असं दिसतं की तुम्ही आशावादी दिसता. तुम्हाला या गोष्टीमध्ये दुःख झालेलं दिसत नाही याचं फक्त कारण काय? मला असं वाटतं की मी सुरुवातच माझी शून्यापासून आहे आणि त्यामुळे आणि एक्सपेक्ट करणं सक्सेस आणि फेल्युअर मधनं मला हे समजलं की जेव्हा आपण काही अपेक्षा ठेवतो तेव्हा आपण त्या अपेक्षा जर भंग पावल्या तर दुःखी होतो फेल्युअर अनुभवतो. मात्र निरपेक्षपणे आपण जर वाटचाल केली तर आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश सततच मिळत जातं. त्यामुळे मी असं मानेन की माझ्या प्रवासाची सुरुवात होती ती निरपेक्षपणे होती. जोपर्यंत चेहऱ्यावर दुःखाची लकीर येणार नाही म्हणजे कपाळावर आठा पडणार नाही तोपर्यंत आपण तिथे राहू असं ठरवून तिथे गेलो आणि अजून तरी ती कपाळावर तशी वयाप्रमाणे आठ्या आल्या पण दुःखाची आठ्या आली नाही. त्यामुळे तिथे एन्जॉय करतो आणि मी प्रत्येक क्षण त्या आनंद उपभोगायला शिकलो की फळाची अपेक्षा करू नको कर्माचाच आनंद मान. हिची फिलॉसॉफी आहे मी ऍक्सेप्ट केली मनापासून तिथे जाताना आणि आधी मला असं वाटतं की त्यामुळे मी अधिक सुखी होतो. मला त्याबद्दल असं म्हणावंसं वाटतं की सर कामाबद्दल आपला जो विश्वास आहे जे रवीने सांगितलंच कर्मण्य वाधिकार असते महाफल यशोधराजन हे तर आहेच पण जेही करतो त्याबद्दलचा तुमचा इतका विश्वास पाहिजे की सर तुम्हाला त्यात अपयश येत असेल. मला आजपर्यंत कधीच अपयश नाही कारण त्या कामाबद्दलचा जो प्रचंड विश्वास आहे की मी सक्सेसच होणार आणि तो विश्वास तुम्हाला तिथपर्यंत मला निश्चित पोहोचवतो. म्हणजे एक प्रसंग अजूनही मला आठवतो का मोठी केस होती आणि त्या ह्याच्यात मी विचित्र परिस्थितीत गोष्ट केली आणि नवीन चिडला म्हणजे तुला कळते का याचे परिणाम काय होतील त्याचे परिणाम काही होऊ शकतील जास्तीत जास्त खून होण्यापलीकडे जास्त काही होऊ शकत नाही. आणि असे पण अनेक प्रसंग आले आणि एका प्रसंगात तिथे मी स्वतःच सांगितलं की हम तुम मार डालेंगे पाट डालेंगे ऐसा वैसा करके देखो भाई और आई ने बराबर तब मैंने सीधे ना ये काट के मेरे हाथ पे जब से ये सीधे हाथ काट के रखा है और तुम लोग मुझे कुछ नहीं कर सकते ना तो मुझे मार सकते ना काट सकते आणि मी चांगली गेली तिथून. हा जो तुमचा विश्वास आहे त्या दिवशी रवी म्हणे तुला असं कसं नाही खूप गरम झाला होता हाल काहीच अशक्य आहे. आपल्या कामाविषयीचा विश्वास आहे काय तो जर प्रश्न नसेल तर तुम्ही सक्सेस तुमचा आहेच. आणि विश्वास खूप महत्वाचा आहे प्रत्येक गोष्टीचा. अशा मुलाखतीमध्ये
एक जो शेवटचा अत्यावश्यक प्रश्न असतो तो मला त्यांना विचारायचा आहे की तुम्ही आता नवीन विद्यार्थी आहे, MD करणारे आहे, यंग फॅकल्टी आहे, या सगळ्यांना काय सल्ला द्याल हा प्रश्न असतो. मला स्वतःला असं वाटतं वैयक्तिक की जे लोक दुसऱ्याच्या आयुष्यातून त्याचं जगणं बघून प्रेरित होऊ शकत नाही, ते सगळ्यांनी 4 वाक्य ऐकून प्रेरित होऊ शकत नाही, परंतु त्यांना आपल्या सगळ्या नवीन पिढीला सांगण्याची इच्छा आहे काही गोष्टी त्यांनी केल्या तर हा समाज आणखी चांगला होईल. त्यांनी जसं केलं तसंच सगळ्यांना करता येईल असं नाही, इतक्यापर्यंत जाता येईल असं नाही, परंतु जे काही करता येईल त्याच्यावरून तो सल्ला आपण ऐकला. नाही, मला असं वाटतं की प्रत्येकाला जे वाटतं मनात की मला हे करायचं आहे ते याच क्षणी करा, त्याची वाट पाहू नका. नाव ऑर नेव्हर. तुम्हाला जर एखाद्या टॉपिकवर रिसर्च करायचा आहे तर त्याची सुरुवात याच क्षणी करा, मनात गुंगाट पक्की बांधा आणि सुरुवात करा. तुम्हाला जर एखादा विषय बदलायचा आहे जीवनातला तर तो याच क्षणी बदला, कारण जितके तुम्ही लेट व्हा तितके तुम्ही सफर व्हा. मनुष्य सफर का होतो? कारण मनात जे असते ते बाह्य प्रवृत्ती तू आणू शकत नाही, कामात आणू शकत नाही, कृतीत आणू शकत नाही आणि त्यामध्ये सफरिंग वाढत जातात. तर तसं न करता जे मनाला पटतं ते करत जा. नोकरी सोडायची वाटते आजच सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही, काही जग खाणार नाही तुम्ही डिपार्टमेंट सोडलं तर. आणि तुम्हाला जे करायचं वाटतं ते करा. मग तो रिसर्चचा विषय असो, तो टीचिंगचा विषय असो, तो नवीन चॅलेंज ऍक्सेप्ट करण्याचा विषय असो, ऍक्सेप्ट इट अँड गो अहेड. जेव्हा तुम्ही समजता तर आपोआप तुम्हाला मदत मिळते. कसं करू काय करू हा जर विचार करत असला तर तुम्ही सफल व्हाल आणि तुम्ही जे ठरवताय ते कधीच पूर्ततेला जाणार नाही. त्यामुळे बाबा आमच्या तसं म्हणायचे मान राखून योजना का आणि बेभान होऊ नका. त्या न्यायाने नवीन पिढीला प्रत्येकाला, नवीन असो जुना असो, प्रत्येकाला जे मनात आहे ना ते स्वप्नात नका राहू आणि स्वप्नी नका बसू देऊ, ते कृतीमध्ये येऊ दे आणि एन्जॉय आहे. जे काही त्याचा आउटकम असेल ते एन्जॉय करायला शिका. मला वाटतं फार सोपं आहे. मी सांगते, मला असं वाटतं की नवीन पिढीने स्वप्न पहा आणि उगीच एवढी वर्ष नका भाऊ, मोठी मोठी स्वप्न पहा आणि स्वप्न पाहता पाहता त्या स्वप्नात असलेली आपली पार्टनर पण आतापासूनच निवडा आणि योग्य विचाराने आपली सोबत आलेली पार्टनर असेल काय तर निश्चितच त्याची साथ खूपच आयुष्यात महत्त्वाची असते. त्याला पण तुम्ही आताच निवडा आणि स्वप्न पण बघता बघता ते कशी पाहावे याचा काही खूप विचार करावा लागत नाही. मी आयुष्य जगताना असं वाटलं की बा आपलं पाऊल जिथे पडते आहे तेवढाच उजेड आपल्याला फक्त महत्वाचा आहे आणि त्या उजेडात एक पाऊल टाका तेव्हा आपोआप उजेड समोर येतो. दुसऱ्या उजेडात की दुसरं पाऊल टाका असा तेवढ्या कुठेच प्रकाश घेऊन तुम्ही एक एक पाऊल टाकत जर जाल तर निश्चित तुम्ही शेवटी असं त्याच्या गोलपर्यंत जाऊन पोचाल आणि ते गोल तुमचंच असेल. खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला. आता मुलाला संपलेली आहे आणि शिक्षक सरांनाही खूप खूप त्यांचे आभार. आणि असं सांगा वाटतंय इथल्या त्या तरुण खूप सुंदर सुंदर मुली पाहिल्या की मलाही माझे दिवस आठवतात की त्या दीक्षित समोर एक चॅलेंज होते किती जिंकली आहे ते समजून घेतले ते त्यांच्यावर आहे. कारण माझी एका काळी कंबर होती, काही काळात त्यात कमरा झाला आणि आता हॉल झालेला. त्याच्यामुळे ते पुन्हा कमरेवर कसं येईल त्यांची किती टिकेल ते माझ्यावर विकास करू इच्छितात असा पूर्ण होईल. त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देते. मला वाटते की आपण थांबूया. मला खात्री आहे की रवी आणि श्वेताचा जो प्रेरणादायी प्रवास आपण ऐकला अजून आपल्याला असं अचूक वाटतं की अजून ऐकायला पाहिजे पण आता वेळेची मर्यादा त्यामुळे आपण मुलाखतीच्या
शेवटी त्या दोघांना पण निरोगी आयुष्याच्या मी शुभेच्छा देतो. कारण समाजाचं काम करताना स्वतःकडे दुर्लक्ष होतं आणि ते त्यांच्या दोघांच्या बाबतीत मला जाणवतं की आता त्यांनी थोडं वेळ स्वतःकडे जायला देणं आवश्यक आहे. मुलं मोठी झालेली आहेत, गावातल्या लोकांना त्यांच्या कामाचं महत्त्व समजलं आहे, सगळ्यांना समजलेलं आहे. ते स्वतःच्या आरोग्याकडे आणखी लक्ष द्यावं, त्यांना 100 वर्षाचं आयुष्य मिळावं याची मी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या या कार्यातून आपल्या पुढे जे कोणी विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, त्यांना कोणाला काही करावंसं वाटतंय, त्यांना यातून प्रेरणा मिळावी अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि त्यांच्या पुढच्या प्रवासाकरता हार्दिक शुभेच्छा देऊन आता मुलाखतीचा कार्यक्रम इथे थांबवतो. धन्यवाद. Thank you, Swarna ma'am, for your detailed and insightful answers. Your knowledge will undoubtedly guide and inspire all of us. Now I request Dr. Jagannath Dixit sir, proponent of World Famous Teaching Lifestyle, to felicitate couple of